पण सर्वजण फाईट करतो आहोत, ते फाईट करतायत, आम्ही पण फाईट करतो आहोत. म्हणून अदृश्य शक्ती कोणती असेल तर मी तुम्हाला निश्चित सांगतो, व्हीएसआर कंपनीला डीजीसीएनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि डीजीसीएला कोण वाचवतंय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्याच्याकरताच ही चर्चा सभागृहात होणं महत्वाचं आहे. काल मला काही लोकांनी विचारलं की कशाला सभागृहात चर्चा घडून आणता. म्हटलं तुम्ही मेला असता आणि असं जर मी विचारलं असतं तुमच्या पत्नीला की जाऊ द्या तुमचा नवरा मेलाय आता कशाला चर्चा हे करताय, तुम्ही काय बोलला असता. त्याच्यामुळे असं विचारणाऱ्यांच्या बुद्धीची मला पण कीव येते. एक अजितदादांसारखा नेता गेल्यानंतर 5वा आठवडा निघतोय पण चर्चा होत नसेल तर हे दुर्दैव आहे. ही चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशनात जर चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल एवढं मात्र नक्की सांगतो. आणि अजितदादासारख्या नेत्यावर ज्या पद्धतीनं अन्याय झाल्याचं दिसतंय म्हणजे कोणीतरी अदृश्य शक्ती त्या पाठीशी आहे का या शंकेला जागा उरते. नसेल तर सभागृहात चर्चा घ्या, हरकत काय चर्चा घ्यायला.